सातारा जिल्हा परिषदेतील राडा प्रकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशींना चांगलंच भोवलंय। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी सध्या सक्तीच्या रजेवर गेलेत। चौकशी होईपर्यंत तुषार दोशी सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत। वैशाली कडूकर यांच्याकडे सध्या एसपी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला गेलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी प्रचंड राडा झाला होता। मंत्री शंभूराज देसाई, मकरंद आबा पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला। त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले। मात्र सभापती राम शिंदे यांनी या आदेशाला स्थगिती दिली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भर सभागृहात नाराजी व्यक्त केली। मात्र हे सगळे प्रकरण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देत चौकशीचे आदेश दिले। एखादा मंत्री जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो त्या टायमाला अशा पद्धतीचे दोन मंत्री धक्काबुक्की करणे, अधिकाराचा गैरवापर करणे हे योग्य नाही। मंत्री किंवा एसपी ह्या दोन्ही रँकच्या लोकांनी एकमेकाशी संवाद साधून सुद्धा त्या ठिकाणी शांतता निर्माण करता आली असती, परंतु ज्या पद्धतीने तिथं वर्तणूक झाली आणि मंत्री महोदयाने सभागृहात सांगितलं हे निश्चितच खेदजनक होतं। म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली, त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं, अजून काय? त्यांना सांगितलं असेल जरा एक महिना कुटुंबाबरोबर फिरून इकडे तिकडे जरा, मग एक महिन्याने बघू। हो